एव्हरीवन, कशी आहात तुम्ही सगळे? तर मी तुमची लाडकी साक्षी धुमाळ आज 4th व्लॉग घेऊन आली आहे, ते पण आपल्या गोड गणपती बाप्पाचं आणि डेकोरेशन आणि अजून काही रिझन्स आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं कळलेच असेल। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांच्याच घरी गणपती बसले आहे, पण पहिल्या दिवशी काय मला व्लॉग काढायला जमला नाही, म्हणून आपल्या घरचे बाप्पा मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर पुढे कंटिन्यू करा हा व्लॉग। आणि त्या दिवशीचे काही क्लिप्स मी ऍड करेल, ते नक्की बघा, ह्या ब्लॉगमध्येच मी टाकेन। सगळ्या क्लिप्स बघून कसे वाटले आमचे बाप्पा आणि कसं वाटलं आमचं डेकोरेशन? गणपती बाप्पाच्या दिवशी म्हणजेच गणपती बसण्याच्या दिवशी आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर फिरलो आणि 4 वाजता म्हणजे मुहूर्त पण आमचा निघून गेला, तर 4 वाजता आम्हाला एका ठिकाणी मनासारखे आमचे बाप्पा भेटले। आणि बाप्पा बसल्यावर आपल्या घरी कळतच नाही की कसे दिवस चालले। आता बघता बघता विसर्जनचा दिवस सुद्धा आला आहे, तर आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे। सगळ्यांनी मोदक तर खाल्लेच असतील। किती दिवस कोणाच्या घरी गणपती बाप्पा बसतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आमच्या घरी तर 10 दिवस बसतात। तर मित्रांनो, हा तो क्षण आलेला आहे की बाप्पा आपल्याला निरोप देऊन जाणार आहे। तुम्हाला एक सांगू, मला तर खूप वाईट वाटतंय। तर मी जेवढी पण ही तयारी केली होती बाप्पासाठी, हे सगळं आपल्याला आता रॅपअप करून ठेवून द्यायचं आहे। मला तर खूप वाईट वाटतं आहे की हे सगळं काढून मग आपल्याला बाप्पाला विसर्जन करायचं आहे वगैरे, म्हणजे माझं मनच होत नाही आहे की विसर्जन केलं पाहिजे म्हणून। आणि मला तर सगळं आठवतंय, जे पहिल्या दिवशी आम्ही जी तयारी केली होती, इतकं उन्हामध्ये भनभन फिरलो आणि आम्ही लाइटिंग्स घेतल्या, शार्पी घेतल्या, खूप सगळं डेकोरेशनचं सामान घेतलं। त्याच्यासाठी आम्हाला 5 वाजले, म्हणजे इतकी आपण तयारी करून सगळं काही करून लास्टचा दिवस असा येतो की आपल्याला शेवटी विसर्जन करावंच लागतं, बाप्पाला त्यांच्या घरी पाठवावंच लागतं।
काढला आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि अशा पद्धतीने आता आम्ही काढून बसले मी सध्या, पण इतकी थकले. आणि एक सस्पेन्सची गोष्ट ही की मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या घरी खूप वर्षापासून एक प्रथा चालू आहे, जी की आम्ही गणपती बाप्पा दरवर्षी नवीन बसवतो आणि 1 वर्ष आम्ही ठेवतो त्यांना, तसंच विसर्जन नाही करत. त्याच्या दुसऱ्या वर्षी विसर्जन करतो जेव्हा नवीन गणपती बाप्पा येतात घरात, आणि तेव्हा जुनावाला विसर्जन करतो आणि नवीनवाला परत 1 वर्ष बसवून मग परत विसर्जन करतो. म्हणजे वर्षानुवर्ष आमची ही प्रथा चाललेली आहे. आमच्या घरामध्ये सगळे तसंच करतात, कोणीच विसर्जन करत नाही. आता तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे तर 5च दिवस बसतात आणि आम्ही विसर्जन करतो. सगळीकडं तसंच आहे, सगळे नवीन गणपती आणतात, विसर्जन करतात. पण आमच्या इथं तशी प्रथा नाही आहे. तुम्ही थंबनेलवरनं तुम्हाला कळालं नसेल, पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं सर्वात एंडला, म्हणून मी एक सस्पेन्स ठेवला. तर आमचे बाप्पा काही चाललेले नाही आहे, ते आम्ही त्यांना हॉलमध्ये एका जागेवरती स्थापन करणार आहे. तिथंच त्यांची रोज पूजा आरती सगळं काही आम्ही करतो. आणि ते पण तुम्हाला दाखवा की आम्ही कुठं ते स्थापन करणार आहे. एक चांगलं छान ते सुद्धा आम्ही नॉर्मली असं डेकोरेशन करू तिथं आणि त्यांना ठेवून देऊ. आणि इतकी छान मूर्ती आहे की ती विसर्जन पण करू वाटत नाही आहे आम्हाला. इतकं सुंदर त्यांचं पूर्ण जे पण स्ट्रक्चर आहे बनवलेलं, जे पण त्यांचे कपडे, त्यांची सोंड, त्यांचे डोळे, एकदम इतकं भारी आहे की ते करूच वाटत नाही आहे आम्हाला विसर्जन. आणि तसं पण आम्ही करतच नाही, म्हणून तुम्हाला वाटलं असेल की ही खूप रडती आहे, यांना खूप वाईट वाटतंय वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे, आमचे बाप्पा आमच्या जवळच आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपलं चॅनल आणि बेल आयकॉनसुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आला तर नोटिफिकेशन येईल. आणि तसंही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती तुम्ही फॉलो करतातच, ज्यांनी केलं नसेल त्यांनी लवकर जाऊन फॉलो करा. साक्षी धुमाळ ही ID आहे आणि त्याच्यावरती पण गणपतीच्या पोस्ट आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आणि तिथं पण मी ब्लॉगची स्टोरी टाकेल, तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आणि गणपती बाप्पासारखंच तुमचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मला तुम्ही असंच प्रेम द्या, भरपूर शेअर करा, व्हिडिओ भरपूर व्हायरल करा आणि असंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.